ती बाई तेव्हा आई होते जेव्हा तिच्या उतारपणामध्ये तिचं लेकरू तिची आईसारखी काळजी घेतं ना, तेव्हा ती बाई आई होत असते. आई होणं सोपं आहे? सोपं आहे आई होणं? माईच्या पदरात काय ताकद आहे. तुमच्या याच खानदेशमध्ये एक कवी होऊन गेले मराठवाडा आणि खानदेशच्या बाउंड्रीवर, नाधो महानूर, रान कवी नाधो महानूर सर. रानावनातल्या कविता त्यांच्या, आणि त्यांची एक ओळ आहे, तुझ्या जुन्या लुगड्याच्या गोधडीचा परिमळ, तुझ्या जुन्या लुगड्याच्या गोधडीचा परिमळ, माय देव्हाऱ्या सारखं तुझं आयुष्य निर्मळ. देवाच्या गाभाऱ्या इतकं जर निर्मळ काय असेल ना, तर ते फक्त माईचं आयुष्य आहे साहेब. म्हणून आईला जपा. ह्या कार्यक्रमाचं काय आयोजन करायचं साहेब? सरपंच साहेब, तुम्ही या कार्यक्रमाचं 3 वर्षापासून आयोजन करताय. लोकनियुक्त सरपंच म्हणून सगळी लोक या दोघांनाही ओळखतात, ताईंना ओळखतात. लोकांचा एवढा विश्वास आहे. हा कार्यक्रम का करायचा बरं? 3 वर्ष झालं. पुढं हा कार्यक्रम अव्याहतपणे चालू राहणार आहे. का करायचा हा कार्यक्रम? का करायचा? बोलू का करायचा? या कार्यक्रमाचं एकच प्रामाणिक उद्देश असलं पाहिजे महाराज. मी जरा जाहीर बोलणारा माणूस आहे. या कार्यक्रमाचं यश याच्यामध्ये नाही बाबा, माफ करा मला, या कार्यक्रमाचं यश याच्यामध्ये नाही. सोपान दादाच्या जागी अविनाश भारती आला, बाकीचे महाराज आले, लय भारी बोलले, हसविलं, रडविलं, लय भारी झालं, लय नंबर 1 कार्यक्रम झाला. याच्यामध्ये या कार्यक्रमाचं सार्थकीकरण नाही. माय पोटातून काळजातून एकच वाक्य सांगतो, या कार्यक्रमाचं सार्थकीकरण त्या दिवशी होईल ज्या दिवशी आपल्या गावातला प्रत्येक पोरगा यांच्यासारखंच आपल्या आईची इज्जत करेल ना, तेव्हा या कार्यक्रमाचं सार्थकीकरण, तेव्हा या कार्यक्रमाचं यश आहे, तेव्हा या कार्यक्रमाची फलश्रुती आहे. उगच नसतं महाराज. का करायचा हा कार्यक्रम? मी दुपारी कार्यक्रमात होतो, पालक मेळावा होता, पालक मेळावा. आता बापाच्या नावासमोर पालक लिहायची पद्धत आहे ना बाबा. बापाच्या नावासमोर काय लिहितात? पालक. ते एक पोरग म्हणलं, सर पप्पाच्या नावासमोर पालक लिहिले तर आईच्या नावासमोर मिथी लिहू का? त्याचं उत्तर या कार्यक्रमाचं सार आहे. मी त्याला बोललो, जी लेकरं मायबापाला भाजीपाल्याची नावं देतात ना, त्यांच्या आयुष्याचा कडीपत्ता होतो, कडीपत्ता. आणि कडीपत्त्याचं नशीब इतकं वाईट आहे ना, भाजीत तळला जातो, तेलात तळला जातो, भाजीत रांधला जातो, आणि जेवण करताना चोखून ताटाच्या बाहेर फेकला जातो. आपल्या आयुष्याचा कडीपत्ता होऊ नये म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन आहे. दुसरं काहीच कारण नाही महाराज, काहीच कारण नाही, काहीच कारण नाही दुसरं. लेकरांबद्दल, आईबद्दल भूमिका बदलली पाहिजे महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावलाय तुम्ही. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. पण हे वाक्य अर्ध आहे साहेब. मी इतिहासाचा अभ्यासक आहे. 19 फेब्रुवारी 1630 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि ही शपथ तेव्हाची नाही. 12 जानेवारीला बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा नावाच्या गावामध्ये लखोजी जाधवांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. आणि जिजाऊ लग्न करून संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेरूळ तालुक्यातल्या कृष्णेश्वराच्या त्या मंदिरात आल्या. शाहूराजाच्या गडीवर त्यांनी संसार थाटला. शाहूराजे मोगलांच्या दरबारात सेनापती होते. शाहूराजे निघून गेले दौऱ्यावर. जिजाऊंचा दिनक्रम ठरलेला, रोज उठावं, कृष्णेश्वराचं दर्शन करावं आणि आपल्या वाड्यात यावं. एके दिवशी 2-3 महिन्यानं शहाजीराजे परत आले. घोड्यांच्या टाफा वाजल्या. जिजामाता जाग्या झाल्या. जिजामाता बाहेर आल्या. नवऱ्याचं स्वागत केलं. नवऱ्याचं स्वागत करून पाणी दिलं, बसले. पण शहाजीराजेंचा चेहरा पडलेला आहे. शहाजीराजेंचा पडलेला चेहरा पाहून जेवण करताना जिजामातेंनी विचारलं, काय झालं स्वामी? आणि जिजामातेला शहाजीराजेंनी दिलं उत्तर आहे. शहाजीराजे म्हणले, जिजा, आता आमचं इथं मन लागत नाही. आम्ही आमच्याच लोकांच्या विरोधात उभे आहोत. आम्ही आमच्याच लोकांचा रक्त सांडतोय. आम्ही आमच्याच माणसाच्या विरोधामध्ये तलवारी उचलल्यात. आम्हाला इथं करमत नाही. शहाजीराजे निघून गेले स्वारीला. हा प्रश्न जिजाऊंना अस्वस्थ करत होता महाराज. रोज महादेवाच्या मंदिरात जावं, प्रश्न अस्वस्थ करत होता. आणि मासाहेब जिजाऊ म्हणल्या, बरोबर आहे, आपलीच लोक आपल्याच लोकांच्या विरोधात उभी आहेत. त्यापेक्षा हे आपले सगळे लोक एकत्रित आले आणि मोगलांच्या विरोधात एकजुटीनं लढले ना, तर सांडलेल्या रक्ताला किंमत प्राप्त होईल. म्हणून मी जाहीर सांगत असतो, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींच्या अगोदर मातोश्रींची इच्छा होती. आणि ती इच्छा छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केली. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. आई किती मोठी असते रे, किती मोठी असते आई.
रामायण सगळ्यांनी वाचलंय बाबा, मी लय लहान माणूस आहे, पण रामायणातलं एवढंच वाचलंय आपण, सीता पळविली लंका जाळली, बस. ह्याच्या पलीकडे रामायण कुणी सांगच ना. आणि रावण मारला, ह्याच्या पलीकडे काही सांग ना. अरे रामायण समजून घ्यायचंय ना. 14 वर्षाचा वनवास होता कोणाला? रामाला. 14 वर्ष प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. भावाभावाचं प्रेम म्हणजे रामायण. काय मत आहे तुमचं? शास्त्री बाबा, मी जाहीर बोलणारा माणूस आहे, माझ्या इतका स्पष्ट माणूसच नाही. मला एकाचा फोन आला, ते म्हणे 26 तारखेला रामनवमी आहे. हो. 2 एप्रिलला हनुमान जयंती. हो. आमच्या गावात हनुमान जयंती ते रामनवमी सप्ताह असतो. म्हणलं वा, चांगली गोष्ट आहे, आम्हाला तुमची रामकथा घ्यायची. म्हणलं मी कथा करत नाही, मला कॉलेजमुळे जमत नाही. ते म्हणे नाही नाही, तुम्ही कथा करा. मी म्हणलं मला जमत नाही ना. ते म्हणे मग दुसरा महाराज बघा. मी म्हणलं बजेट किती आहे? आपल्याकडे बजेटनुसार असतात ना. आज सोपान महाराजांनी का उगं पाठवलं का मला? तुमचं बजेट जास्त आहे म्हणून पाठवलं, दुसरं काहीच कारण नाही. आता माझ्याकडे बघा, विनोदाचा भाग सोडा, माझ्याकडे बघा. त्याला म्हणलं मी, अय तुझं बजेट सांग. ते म्हणला काही टेन्शन नाही, किती पैसा लागू द्या. मी म्हणलं गावकऱ्यांना विचारा. तो म्हणला गावकऱ्यांना विचारायचं नाही, एकटा ठेवणार आहे, एकटा. मी म्हणलं कस काय? ते म्हणला 40 वर्ष झालं भावासोबत केस चालू होती, निकाल आपल्या बाजूने लागला, यंदा रामायणच ठेवतो. नाही का कळलं? ते काय म्हणला? 40 वर्ष झालं भावासोबत केस चालू होती, निकाल आपल्या बाजूने लागला, यंदा रामकथाच करतो. म्हणलं त्यो बाबा एक बाणी पण वरून 2 बाणं सोडील, पहिला तुला आणि दुसरा मला. हे प्रकरण रामचंद्राकडे जाणार नाही, आधी हनुमंतरायाकडे जाईल, आणि हनुमंतराय गद्यानं दोन्ही गद्याला हानील. जिथं भावाभावाचं जमाना तिथं रामायण सांगून उपयोग आहे का? ए, रामायणातला भाव ऐका, रामायणातला भाव. प्रभू रामचंद्राचा वनवास संपला बाबा. प्रभू रामचंद्र वनवासाहून परत आले. अयोध्येचं वैशिष्ट्य आहे, अयोध्येच्या सुरुवातीच्या येशीवर पृथूपासून दशरथापर्यंत सगळ्यांच्या समाधीचे स्मारक आहेत. सगळ्यांना वंदन केलं. अख्खी अयोध्या, सगळे गुरु, सगळे ऋषीमुनी आले. कुठं? अयोध्येच्या येशीवर. इकडे बघा माझ्याकडे, सगळे आले येशीवर. असे सगळे कशासाठी? प्रभू रामचंद्राचं स्वागत करण्यासाठी. सगळी लोक एका बाजूला उभी होती, आणि एका कोपऱ्यामध्ये एक स्त्री उभी होती. तिचं नाव शबास, कैकई उभी होती. कैकई. कैकईकडे कुणीच 14 वर्ष चांगलं बघितलं नाही. 14 वर्षात कैकईला कोणीच चांगलं म्हणलं नाही. 14 वर्षात कैकईला कोणी भेटायला गेलं नाही. 14 वर्षामध्ये कैकईला स्वतःच्या पोटच्या पोरानं सुद्धा परक्यासारखी वागणूक दिली, ही प्रभू रामचंद्राला माहित होतं. भावाच्या प्रेमासाठी भरतानं कैकईचा द्वेष केला, ही वस्तुस्थिती आहे महाराज. प्रभू रामचंद्र आले रे अयोध्येत. अख्खा समाज एकीकडे, कैकई एकीकडे. माझे प्रभू रामचंद्र डायरेक्ट गेले आणि कैकईच्या पायावर नतमस्तक झाले. कैकईच्या पायावर. काटा आलाय माझ्या अंगावर. ऋषी मुनींना प्रश्न पडला, आणि कैकईनं म्हणाव, नाही रामा, माझ्यासारखी अभागी दुसरी कुणी नाही. मंथरानं माझी बुद्धी फिरवली देवा, आणि मंथरानं फिरवलेल्या बुद्धीमुळे मी तुझ्यासाठी 14 वर्षाचा वनवास मागितला. मी इतकी स्वार्थी झाली, मी तू माझ्या पाया पडावं या लायकीची मी नाही देवा. मी माय म्हणायच्या लायकीची नाही देवा. आणि प्रभू रामचंद्रांनी दिलेलं उत्तर आई आपल्याला कळावं. प्रभू रामचंद्र म्हणाले, माय, माझ्यासाठी 14 वर्षाचा वनवास महत्वाचा नाही. लहानपणी तू मला मांडीवर घेऊन जी अंगाई गात होतीस ना, त्या अंगाईतलं प्रेम माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. देवानं जर आईचा इतका सन्मान केला असेल, तर आपण आईचा किती सन्मान करायला पाहिजे याचा विचार करा. बस, लई बोलण्यासारख्या गोष्टी आहेत महाराज. प्रभू रामचंद्राचं रामायण घडलं, 14 वर्षाचा वनवास. कारण फक्त सावत्राईची इच्छा आणि बापाचं वचन, दुसरं काय कारण आहे महाराज? आणि या भारतात, या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात, या महाराष्ट्रात बोलू थोडं, प्रभू रामचंद्राच्या भूमीत मायबापाला वनवासाला पाठवायले. शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये मातोश्रींच्या नावानं जास्त वृद्धाश्रम आहेत. या कार्यक्रमातून एकच आशावाद आहे, महाराष्ट्रातले सगळे वृद्धाश्रम ओस पडावे आणि घराघरात मायबाप आनंदानं नांदावे. त्या दिवशी हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, त्या दिवशी हा महाराष्ट्र, तो भारत प्रभू रामचंद्राचा भारत. म्हणून लक्षात ठेवा, त्यांच्या इतकी मोठी दौलत कोणती नाही, त्यांच्या इतकी मोठी संपदाही कोणती नाही. भरपूर वेळ झाला मी तुम्हाला बोलतोय, तुमच्या समोर बोलतोय. कीर्तन झाल्यास मला नारळ देता ना साहेब? हो. आता विनोद नाही, पुढचं ऐका. नारळ माहिती ना? नारळ दुकानात, नारळ दुकानदाराच्या मनावर घेता का आपल्या मनावर? आपल्या. बरं, दुकानात असं लगेच हात घालून नारळ घेता का? नाही. काय बघता? पाणी. फोडून बघता का? नाही. वाजवून बघता. पाण्याचं आणता का बिन पाण्याचं? कशामुळं? मलाही माहित नाही, पण देवाला पाण्याचं नारळ लागतं. लागतं का नाही? लागतं का नाही? एकच वाक्य लक्षात ठेवायचं, आयुष्य म्हणजे नारळ आहे. हे आयुष्य म्हणजे नारळ आहे. आमच्या परभणीचा संतोष नारायणकडे बाबा, त्याने असं लिहिलं, ऐका ऐका दोस्तानो,
ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी बाप नारळी खोबर माय नारळाचं पाणी माय नारळाचं पाणी माय नारळाचं पाणी ममता के मंदिर की है तू सबसे प्यारी मूरत भगवान नजर आता है जब देखूं तेरी सूरत जब जब दुनिया में आए तेरा ही आशीष पाए गोड आहे आणि याच्यावरच व्हायरल झाले आमचे पुरुषोत्तम भाऊ नभेची चांदणी तू चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमधी तुझ्या शीतल छायेमधी उभं आयुष्य जगेन आई देवापासी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार तळपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळतो मुठभर घास नाही तर घडे तुला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्यांचे फास आई माझी मायेचा सागर तिने जीवनाला आकार आई माझी मायेचा सागर तिने जीवनाला आकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार प्रत्येक संपला महाराज आम्हाला आई दिसना आम्हाला बेड दिसायला बेडवर ब्लँकेट दिसायले उशी दिसायली स्वप्न दिसायले ह्याच्या पलीकडे काही दिसायला झालेली सेवा तुम्हा सगळ्यांच्या चरणावर समर्पित करत असताना एकदा मृदंगाचार्य महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा वा वा गोड दादा एकदा चारही गायकासाठी जोरात टाळ्या वाजवा मला नियोजन लय आवडलं बाबा 4 गायक 1 पखवाजा आणि 1 हार्मोनियमवर झाले किती 6 आणि माणसाला लय उतारा लागत नसतो हक्काचे फक्त 6 असतात 4 खंदेकरी 1 मडकं धरीन 1 फोडायला ह्याच्या पलीकडे काही लागत जोरदार टाळ्या वाजवा एकदा शाबास आता माझ्याकडे बघा सगळ्या भजनी मंडळसाठी जोरात वाजवा वा दोन्ही चोपदारासाठी जोरात विनेकरी बाबासाठी जोरात कॅमेरावाल्यासाठी कोणतं चॅनल आहे आशापुरी वारकरी भजन नंबर 1 चॅनल आहे टायटल चांगलं द्या एकानं माझ्या व्हिडिओला टायटल दिलं तर हसून हसून लोक गेले कोमात मी म्हणलं आपल्याला कोमात गेलेले बाहेर काढायचेत तू कोमात घालू एकदा सगळे पुरुष टाळ्या वाजवतील महिलांसाठी
पाठीमागचे पुरुष नाहीत का? तुम्ही मला ओळखील नाही का मी कसा आहे ते? बरं जाऊ द्या. ज्याला ज्याला विश्वास आहे मी पुरुष आहे अशा प्रत्येकानं टाळ्या वाजवा. आता इमानदारी बघा, इमानदारी. महिला मंडळ तुम्ही वाजवा यांच्यासाठी. अहो म्हणून ह्यांना 1,500 महिना आहे. आपल्याला आहे का रुपड्या तरी आहे का? तुम्ही एक चांगलीच आणली आहे गड्या सोय. आला का हप्ता? आला हप्ता आला ना? मग जाताना माझ्या पाया पडून जा आणि रिकाम्या हातानं पडू नका. आणि रिकाम्या हातानं पडायचे असले तर इकडे येऊच नका. हो. आणि यानंतर विशेष टाळ्या वाजवा साऊंड सिस्टम साठी. जोरात वाजवा, जोरात. आहा, एकविरा साऊंड धुळे. काय गोड सिस्टम आहे दादा. वा वा वा. तुम्ही तिघांनी मिळून लावली का? एकट्यानं नाही, महाराष्ट्राची सध्या तिघांनं लावली आहे म्हणून म्हणलं मी, बाकी काही नाही. लागली पाहिजे सिस्टम. सिस्टम लागण्यावर महत्व. आणि आपला सिस्टमवर लय भरोसा आहे, कारण आपलं जे काही चालू आहे ते सिस्टममुळेच चालू आहे. बरोबर आहे का नाही? गोड सिस्टम. पण जरा आता थोडं वेगळं बोलू का? सिस्टम चांगली असली की फायदा बी तोटा बी आहे. फायदा म्हणजे आपल्याला आनंद येतोय, सप्तकात जातो आपण. आणि तोटा सांगू का? तोटा लांब तोट्याला चुना लावित कीर्तन ऐकतात लोक. बसणार का हाय र पुढा? एक तर महाराज कुठलंय की सोपान शास्त्री येणार होतं, हे कोण आलंय की? बस का हाय र पुढा? उगा बस की बस, उगा बस. कीर्तनात जन तंबाखू खाल्ली आळ्या पडून मेला. कुणं खाल्ली आपल्याला माहित? बाबा हे उगा अपो आहे. धर्म धोक्यात आहे, धर्म धोक्यात आहे. तुझ्यामुळंच आहे ग बस. आपल्या मंदिरात पिचकाऱ्या हाणाय बाहेर धर्मातले लोक येतात का? हे आपलेच काही बिघडलेले. मी बी पट्टी दिली आहे रे. जरा पावित्र्य राखा. चला, आपण मला बोलवलं, काही चुकलं असेल. आपल्या गावचे सुपुत्र आणि भगवानगडावर ज्यांनी खरं तर महाराज दादा मी सांगू का, आजचा माझा महिन्यातला फक्त आजचा दिवस खाली होता. आणि त्याचं कारण असं आहे की उद्या माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. आणि त्याच्यामुळं मला येता येत नव्हतं. पण मी बायकोला फोनवर म्हणलं आजचं आलेलं सगळं तुला. मी काय म्हणलं? आज आलेलं सगळं तुला. बायको म्हणले जा, पळत जा. ती काय अडचण नाही, बसतच नव्हतं. परंतु एवढा चांगला कार्यक्रम आणि सोपान दादांची खरीच अडचण होती, इमानदारीनंच अडचण होती. धर्मशाळा, एक फार चांगली धर्मशाळा 65 एकर पंढरपुरामध्ये उभी करतायत महाराज. आणि माझे फार कमी मित्र आहेत संप्रदायात. हो का? हो साहेबांनी. अरे वा वा वा, क्या बात है. बघा बरं, आदरणीय साहेबांनी आपल्या परिसरातल्या आपल्या गावातल्या लोकांसाठी तिथं धर्मशाळा उभी केली. साहेब तुमचं काम मोठं आहे. मी शिक्षणाच्या प्रवाहातला पोरगा आहे. मला बाबांनी सांगितलं येता येता मी शिक्षणाच्या प्रवाहातला माणूस आहे. मी कॉलेज करत करतो बरं का. मी एका कॉलेजवर जॉब करत होतो महाराज. मी प्राध्यापक म्हणून जॉईन होतो CSBवर. मला 12,000 रुपये महिना पडायचा. मी आता महिन्याचे 12 केले तरी कवर होतंय. कॉलेज करत मी हे करतो का? शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि साहेब मला तुमच्याबद्दल सांगितलं की तुम्ही अनेक फार्मसीच्या मुली, ज्या फार्मसीच्याच ना, ज्या फी देऊ शकत नाहीत त्या मुलींची तुम्ही फी भरता. हाच आशीर्वाद तुमच्या पाठीमागे, दुसरा आशीर्वाद नाही. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. नेल्सन मंडेला नावाचा तत्ववेत्ता एक वाक्य बोलून गेला. तो असं म्हणतो, एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन. फार गोड वाक्य आहे. एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन. वी चूज द एज्युकेशन, वी कॅन चेंज द वर्ल्ड. या जगाला बदलण्याची ताकद फक्त शिक्षणामध्ये आहे. आणि साहेब शैक्षणिक संकुलासोबत तुम्ही अध्यात्मात आहेत म्हणून तुमच्यासाठी वाक्य सांगतो, शिक्षणानं जग बदलता येतं आणि अध्यात्मानं जग जवळ आणता येतं म्हणून तुम्ही या वाट्यावर आहात. मला एक जण म्हणला तू डॉक्टर. मी परवा आता हे 2-6 महिन्यात डॉक्टरेट होईल. तो म्हणला डॉक्टर झाल्याच्या नंतर काय बदल होईल आणि परमार्थात असल्याच्या नंतर काय बदल होईल. म्हणलं माझ्या नावासमोर डॉक्टर प्राध्यापक लागलं तर लोक मला डॉक्टर म्हणून ओळखतील. मला लोकांनी ओळखावं याच्यासाठी माझं शिक्षण आहे आणि मी स्वतःला ओळखावं याच्यासाठी वारकरी आहे. दुसरं कारण नाही. कॉलेजला जाणं, जीन्स पॅन्ट घालणं, टी शर्ट घालणं, मॉडर्न टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेणं अविनाश भारतीची गरज आहे महाराज. बाबा गरज आहे माझी, गरज. कॉलेजला जाणं, जीन्स पॅन्ट घालणं, टी शर्ट घालणं, मॉडर्न टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेणं अविनाश भारतीची गरज आहे.
पण पारंपरिक धोतर नेसून फेटा बांधून वारकरी संप्रदायाची सेवा करणं अविनाश भारतीचं कर्तव्य आहे. गरज आणि कर्तव्य या दोन गोष्टी कळाल्या पाहिजेत. म्हणून या वाटेवर आहे आदरणीय आपल्या गावची सुपुत्र हरिभक्तीपरायण भगवानगडावर अध्यापन करून आदरणीय आताही भगवानगडावरच महाराज वास्तव्याला आहेत आपले शास्त्री बाबा सचिन बाबा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वा क्या बात आहे. झालं आता संपलं आता झालं आता एकदाच आवरलंच मला. जगलो वाचलो साहेब जगलो वाचलो आणि आपला मेळ जर जुळून आला तर मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन. हे बी ज्याला नाही कळलं घरी जाऊन चहा पिऊन झोपा. झालेली सेवा तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनंती असे. बोलण्याच्या ओघात एखादा अभद्र शब्द निघाला असेल कोणाला वाईट वाटला असेल तर माफ करा. खरं बोलल्यामुळं कोणाला वाईट वाटलं असेल तर वाटू द्या. वाईट वाटावं म्हणूनच खरं बोललो. याच्या पलीकडे काय बोलू. सगळ्यांनी शेवटचं भजन करायचं. तर झालं संपलं. ज्याला हात आहे त्याला टाळी वाजवायची ज्याला जीभ आहे त्याला ऐका रे. हात असून टाळी वाजवणार नाही त्याच्या हातावरून वारं जाईल पॅरालिसिस होईल त्याला. आणि जीभ असून भजन करणार नाही दाताखाली जीभ येऊन दोन तुकडे होतील. काय नाव आहे गावाच्या बोरकुंड कुठला आहे बोलकुंड बोलकुंड तालुका धुळे धुले जिल्हा धुळे धुले धुले थांदेत्ता आहे मी थांदेत्ता. धुल्याहून तालीत दावला जाताना उजव्या हाताला आमचं बोलतुंद आहे. असं जर होऊ द्यायचं नसेल तर ज्याला जीभ आहे ज्याला हात आहेत त्यांनी हात वर करून शेवटचं भजन. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली हरी 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 विठ्ठल जय 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 कुंडली कवर लिहिले कुरे वेडे वागुडे उत्तरे करा क्षमा अपराध नाही विचारिला अधिकार म्या पुरा करा क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ध्यान दे